कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगडच्या पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रमशाळेतील चौथीमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा कुष्ठरोगी ठरवून चुकीची औषधे दिल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता। 3 महिने उलटूनही खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या यंत्रणेवरती कोणतीही कारवाई न झाल्याने आदिवासी समाज बांधवांनी आक्रमक होत आक्रोश मोर्चा काढला आहे। ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या आक्रोश मोर्चा पेणमधील गांधी मंदिर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बाजारपेठ मार्गे तहसील कार्यालयावरती धडकला। यावेळी खुशबू नामदेव ठाकरेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या प्रत्येक दोषींवरती कारवाई होऊन तात्काळ गुन्हा दाखल व्हावा आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत महाराष्ट्र शासनाने आदिवासी विकास प्रधान सचिव यांच्या विभागाला पेण तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय पथकाने खुशबूला चुकीची औषधे दिल्याचा दावा ग्राम संवर्धन सामाजिक संस्था व आदिवासी संघटनांनी केलाय। खुशबू ठाकरेच्या पालकांची व मुख्याध्यापकांची कुष्ठरोगाची औषधे सुरू करण्याबाबत कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती। ही धक्कादायक बाब यावेळी मांडण्यात आली। केवळ चट्ट्यावरून खुशबूला कुष्ठरोगी ठरवले व तिला मृत्यूच्या खाईत लोटले गेले असा संताप मोर्चेकरांनी व्यक्त केलाय। तर 15 दिवसात दोषींवरती कारवाई न झाल्यास थेट मंत्रालयावरती मोर्चा काढणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर व आदिवासी बांधवांनी प्रशासनाला दिलाय। या मोर्चात खुशबूच्या आई वडिलांनी शासनाच्या निद्रस्त व सुस्त धोरणावरती संताप व्यक्त करीत न्यायाची मागणी केली आहे। चुकीची औषधं दिली त्याच्यामुळे खुशबूचा मृत्यू झाला। हातापायाने सुजाले सगळे सुजाले, सगळे हातापायाला डोळ्याला सगळे सूज चढले। त्याच्यात मृत्यू झाला। हो, हे नक्कीच आहे, कारण तिला अजून 3 महिने झाले तरी कोणत्याही प्रकारे न्याय दिला गेलेला नाही। असे हे मोर्चे काढायला लागतात। ही वेळ कोणावर येऊ नये, तिला लवकरात लवकर न्याय मिळावा ही माझी इच्छा आहे। मुळात ना आरोग्य विभागाला गांभीर्य आहे ना आदिवासी विकास विभागाला गांभीर्य आहे। पोलीस प्रशासनाकडनं सुद्धा क्लिनिकल ॲनालाइजची वाट इतकी पाहणं, वास्तविक पाहता चौकशी अहवालाच्या आधारावर गुन्हा दाखल होऊ शकतो प्रथमदर्शनी, कारण अशा बऱ्याच केसेस आहेत की ज्याच्यामध्ये चौकशीच्या माध्यमातून हलगर्जीपणा कुणी केला आहे याच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि पुढचा रिपोर्ट आल्यानंतर ते ॲड केलं जातं। तर त्या पद्धतीने तपास झाला पाहिजे होता, जो अजून झालेला नाही आहे, तर तो होणं अपेक्षित आहे। दुसरं म्हणजे आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने धोरणात्मक निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे, कारण 6 वर्षापासूनची मुलं या आश्रमशाळांमध्ये शिकतात। आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 529 शासकीय आश्रमशाळा आहेत, ज्यामध्ये 20 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। तर हा फक्त एका वरवणे आश्रमशाळेचा प्रश्न नाही, महाराष्ट्रभरातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये असे प्रकार घडत असणार त्या सगळ्याच मुलांच्या आरोग्यविषयक धोरण ठरवण्याची वेळ आलेली आहे। आज आम्ही प्रधान सचिवांना निवेदन दिलेलं आहे आरोग्य विभागाच्या आणि आदिवासी विकास विभागाच्या। येणाऱ्या काळामध्ये अधिवेशनामध्ये हा प्रश्न कसा घेऊन जाता येईल, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आम्ही आमच्या प्रतिनिधींना हे धोरण ठरवण्यासाठी शासनापुढे ही सर्व घटना मांडण्यासाठी विनंती करणार आहोत, जेणेकरून हे धोरण ठरवण्याच्या दिशेने शासन विचार करेल। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या वरवणे येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये खुशबू नावाची आमची विद्यार्थिनी आदिवासी मुलगी, जिचा चुकीच्या पद्धतीने औषधोपचार केला, तिला ती कुष्ठरुग्ण नसताना तिचे आईवडील सांगतात की ती कुष्ठरोगी नाही, ती कुष्ठरोगी नसताना सुद्धा तिला कुष्ठरोगी ठरवले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला चुकीची ट्रीटमेंट दिली आणि ती चुकीची ट्रीटमेंट दिल्यामुळे आमच्या खुशबूचा मृत्यू झालेला आहे। मृत्यू होऊन 3.5 महिने झाले तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही। संबंधितांच्या स्टेटमेंट्स अजून झालेले नाहीत, गुन्हे नोंद झालेली नाही आहे। त्यामुळे आज आदिवासी आक्रोश मोर्चा काढून आम्ही ही मागणी केलेली आहे की येत्या 15 दिवसामध्ये जर केमिकल ॲनालिसिस रिपोर्ट घेऊन सर्व संबंधितांची वैद्यकीय अधिकारी जे होते कुसुमचे त्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी, त्याच्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे जे काही संबंधित अधिकारी कर्मचारी या सगळ्यांची चौकशी करून ह्या सगळ्या प्रकरणात संबंधितांना गुन्हे नोंद करावे आणि अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून राज्य शासनाने केंद्र शासनाने ह्या अशा आदिवासी आश्रमशाळांमध्ये धोरणात्मक निर्णय घ्यावेत
आणि ज्या धोरणात्मक निर्णयातून आदिवासी बांधवांचं पुन्हा अशा गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घेऊन त्यांना न्याय मिळेल आणि ह्या सगळ्यासाठी 24 तास ज्या काही आदिवासी विकास प्रकल्पाच्या अंतर्गत आश्रमशाळा चालतात तिथे 24 तास वैद्यकीय सुविधाची व्यवस्था करा अशी योजना काढा आणि त्या योजनेला खुशबूचं नाव द्या अशी आम्ही मागणी करत आहोत। आम्ही तहसीलदारांना तसं आणि निवेदनात पत्रच दिलेलं आहे की पुढील 15 दिवसामध्ये जर ह्या बाबतीतली सखोल चौकशी होऊन कारवाई झाली नाही, गुन्हे नोंद झाली नाही तर मात्र आम्ही मंत्रालयावर जाऊ आणि एका मंत्रालयात तर जाऊ पण सोबत आम्ही न्यायालयीन लढाई पण लढायला यापुढे तयार आहोत। आपल्या पोलीस प्रशासनातर्फे जो तपास व्हायला पाहिजे तो पूर्णतः झालेला आहे। याच्यानंतर आपल्याला फक्त केमिकल ॲनालिसिस रासायनिक अन्वेषण रासायनिक यांचा आपल्याला अहवाल प्राप्त होणं लागते। त्यानंतर एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांची, तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावरती कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे। ह्या दोघांचे अहवाल येणं बाकी आहे। हे अहवाल आल्यावरती आपण तात्काळ ज्या आपल्याकडे जे पुरावे हजर होतील, पुरावे आपल्याला सबमिट होतील त्या बेसिसवरती आणि पोलिसांनी केलेल्या तपासावरती आपण पुढील वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण ही कारवाई करणार आहोत। मोस्टली पोलिसांचं तपासाचं काम झालेलं आहे। ह्या 2 अहवालावरती आपलं काम थांबलेलं आहे। हे 2 अहवाल आपले केमिकल ॲनालिसिस आणि जिल्हा समितीचा जर अहवाल आला त्याच्यानंतर आपण ती पुढची कारवाई करणार आहोत।